तुमच्या हक्काचा आवाज आजचा महाराष्ट्र। खोर तालुका दौंड येथील डोंबेवाडी परिसरातील ढोरजे वस्तीवर झालेल्या धाडसी घरफोडीने पुन्हा एकदा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न समोर आणलाय। ज्ञानेश्वर बबन डोंबे वय वर्ष 32 हे आपल्या कुटुंबासह अक्कलकोट, तुळजापूर आणि सोनेरी येथे देवदर्शनासाठी गेले असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून कपाटातील सोने, चांदी आणि रोख रक्कम लंपास केले। रविवारी मध्यरात्री परतल्यानंतर घरासमोरील वीज बंद आणि कुलूप तुटलेले दिसताच हा प्रकार उघडकीस आला। 7.5 तोळे सोने, चांदीच्या पट्ट्या आणि रोख 2,35,000 रुपये असा एकूण सुमारे 14 लाख रुपयांचा ऐवज चोरीस गेलाय। जुन्या पावत्यानुसार सोन्याची किंमत 6.25 लाख रुपये असली तरी सध्याच्या बाजारभावानुसार त्याची किंमत तब्बल 11,24,000 रुपये आहे। यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी पथकासह घटनास्थळी पाहणी करून पंचनामा केला असून ठसे संकलित करण्यात आले। परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि संशयितांची माहिती तपासली जात आहे। या घटनेमुळे खोर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून रात्री गस्त वाढवावी अशी नागरिकांची मागणी आहे। आरोपीचा लवकरात लवकर शोध लागेल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केलाय। तुमच्या हक्काचा आवाज आजचा महाराष्ट्र।